नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. 1 वर्षापूर्वी मनोज जरांगे हे नाव महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीत नसेल. आंतरवली सराटी या गावाच्या नावाचा तर तपास असण्याची काही शक्यता नव्हती. पण गेल्या वर्षभरात जे काही घडून आलेलं आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटील हे नाव देशभरामध्ये आणि आंतरवली सराटी या गावाचं नाव, जिथून हे आंदोलन सुरू झालं, या गावाचं नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना नक्की काय मिळालं, त्यांचं काय नुकसान झालं, मराठा ओबीसी संघर्ष खराच सुरू झाला का, जरांगेंचं आंदोलन कोणी पुरस्कृत केलं होतं, जरांगेंच्या आंदोलनाचा राजकीय फायदा कोणाला झाला आणि जरांगे यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही महाराष्ट्र शोधतो आहे आणि जो तो आपापल्या परीनं त्याची उत्तरं शोधत आहे. तुम्ही जर जरांगे पाटील यांचे डाय हार्ड जर फॅन असाल तर तुम्ही नक्की म्हणाल की जरांगे पाटील यांनी जर काय केलं, तर जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील जे काही आरक्षणाच्या निमित्तानं जे काही छोटे मोठे नेतृत्व उभं राहिलेली होती, ती सगळी नेतृत्व जरांगे पाटील यांच्या करिश्म्यापुढे कमजोर ठरलेले आहेत. हा सगळ्यात पहिला परिणाम झालेला आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा म्हणून जरांगे पाटील यांनी आपली ओळख निर्माण केली आणि त्यांच्या आंदोलनाला 29 ऑगस्टपासून सुरुवात झालेली होती. त्यानंतर 3 सप्टेंबरला या जरांगे पाटलांचं जे उपोषणाचं ठिकाण होतं आंतरवली सराटी, तर त्या ठिकाणी संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास लाठीमार झाला आणि त्यानंतर हे आंदोलन खऱ्या अर्थानं पेटलं, महाराष्ट्राभर पोहोचलं. सगळ्यात पहिलं, या आंदोलनाचा नक्की फायदा काय झाला, मराठ्यांना नक्की फायदा काय झाला, तर या मुद्द्याकडे जेव्हा आपण येतो तेव्हा जरांगे पाटील यांची पहिली जी मागणी होती की जे मराठवाड्यातले मराठा आहेत त्यांच्या कुणबी नोंदी सापडताना मोठ्या अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी सरकारनं तातडीने पावलं उचलावीत अशी त्यांची प्रमुख मागणी होती. त्यांच्या या मागणीला खऱ्या अर्थानं यश मिळालं. त्यानुसार न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्यानंतर मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा वेग वाढला. कारण या प्रमाणपत्रासाठी हैदराबादला जावं लागलं, तिथल्या उर्दूमधल्या नोंदी तपासाव्या लागल्या आणि ह्या नोंदी मिळवणं मराठवाड्यामधल्या मराठा बांधवांना अवघड होतं. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा काय झाला मराठ्यांसाठी, तर साहजिकच कुणब्यांच्या नोंदी वाढल्या. नंतर जे सगळं प्रकरण सुरू झालं ते सरसकट कुणबी आणि सगळे सोयरे. तर सरसकट कुणबीकरण हे जरांगे पाटील यांचं उद्दिष्ट आहे, पण त्याच्यामध्ये अद्याप त्यांना यश आलेलं नाही. सर्व मराठ्यांना कुणबीमध्ये घ्या, त्यांना ओबीसींचं आरक्षण लागू करा, सगळे सोयऱ्यांचा आदेश किंवा त्याची अधिसूचना काढण्यापर्यंत त्यांना यश मिळालं, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही. जरांगे पाटील यांच्या ह्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या, म्हणजे जरांगे पाटीलांचं झालं काय की त्यांच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या. म्हणजे आधी मराठवाड्यापुरती कुणब्यांची मागणी होती, नंतर ती महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू द्या किंवा नंतर मराठा हा समाज ओबीसीमध्ये घ्या, असं देखील नंतर त्यांच्या त्या मागण्यांचा टप्पा सगळा बदलत गेला. त्यासाठी त्यांनी 3 वेळा उपोषण केलं. मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री त्यांच्या काय उपोषणस्थळी पोहोचले. नवी मुंबईपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपला सगळा जलवा दाखवला. मराठा समाजाने त्यांना भरभरून साथ दिली, पण त्यांना अपेक्षित आहे तसं यश जर मिळालं असं म्हटलं तर ते यश जे आहे ते फक्त ज्या मराठवाड्यामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या ज्या मराठ्यांना कुणब्यांची नोंद मिळवताना ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्यापर्यंतचं एक मर्यादित यश हे जरांगे पाटलांना मिळालं, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत. सगळे सोयरीची अधिसूचना निघाली, त्या अधिसूचनेला देखील सरकारनं प्रत्यक्षामध्ये कायद्यात त्याचं रूपांतर केलेलं नाही आहे, त्यामुळे तसं काही ते झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील यांच्याच आंदोलनामुळे SC-BCचा एक स्वतंत्र वर्ग मराठ्यांसाठी तयार करण्यात आलेला आहे. हे एक त्यांचं दुसरं यश म्हणता येऊ शकेल. पण त्याचा फटका असा बसलेला आहे की मराठ्यांचं महाराष्ट्रामधलं
EWSमधलं आरक्षण गेलेलं आहे. म्हणजे एका हाताने जरी मिळालं मराठ्यांना SCBC असा एक स्वतंत्र प्रवर्ग जरी मिळाला असला तरी EWSचं आरक्षण महाराष्ट्रापुरतं त्यांचं गेलेलं आहे. त्यामुळं त्या अर्थानं पण फार काही असं मोठं यश मिळालं आहे असं आपल्याला लगेच तातडीनं निष्कर्ष काढता येणार नाही. आता दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरलेली आहे. आणि आधी म्हटलं त्या पद्धतीप्रमाणे जरांगे हे आपल्या नेहमी मागण्या बदलत असतात, नेहमी पुढची मागणी करत असतात. त्यामुळे सरकार देखील त्यांच्याशी कसा डायलॉग करायचा या विवंचनेमध्ये असतं आणि त्यातनं प्रश्न काही सुटत नाही. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी एक नवी घोषणा त्यांनी या आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त सगळी दिलेली आहे. जरांगे यांचा राजकीय इफेक्ट काय झाला याचा आपण थोडा विचार करूया. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जरांगे यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाटली असा माझा तर्क आहे. तुम्हाला तो थोडासा हे वाटेल की कुठनं असा तुम्ही तर्क काढला. पण जरांगे पाटील यांचं आंदोलन जर नसतं तर एकनाथ शिंदे यांची खुर्ची ही वर्षभरापूर्वीच गेली असती एवढं मात्र निश्चित. कारण अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आलेले होते आणि भाजपमध्ये जी खतखत होती की म्हणजे आपल्या 100हून अधिक आमदारांचं संख्याबळ असताना देखील आपल्याला सत्तेमध्ये 1/3 वाटा मिळत आहे आणि ती खतखत दूर करायची असेल, राज्याची सूत्र पुन्हा भाजपकडे जर घ्यायचे असतील तर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीखाली काहीतरी फटाका बॉम्ब लावला पाहिजे असे काहींचे मनसुबे होते. पण जरांगे पाटील यांचं जसं आंदोलन पुढं जात गेलं त्या अर्थी मराठा मतांचं पोलरायझेशन झालं आणि एका मराठा मुख्यमंत्र्याला हटवणं हे भाजपला नंतर शक्यच झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यावरती जरांगे पाटील टीका करत नाहीत याचा अर्थ तुम्ही तो योग्य पद्धतीने समजून घ्याल, हे मला वेगळं सांगायला नको. किंवा एकनाथ शिंदे यांचे जे संदीपान भुमरे हे जे औरंगाबादमधले उमेदवार होते ते व्यवस्थितरित्या निवडून आले याचा देखील वेगळा अर्थ मी तुम्हाला सांगायला नको. दुसरी गोष्ट, जरांगे फॅक्टर हा लोकसभेमध्ये प्रचंड चालला आणि भाजपचं पानिपत घडवण्यामध्ये जरांगे पाटील यांची फार मोठी भूमिका राहिली. हा एक त्यांचा दुसरा राजकीय परिणाम. भाजपच्या यशाचे जे काही मनोरे खच्ची केले त्याच्यामध्ये जरांगे हेच सर्वाधिक अर्थानं कारणीभूत आहेत आणि स्वाभाविकच त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीला झालेला आहे. त्यामुळे स्वाभाविकच जरांगे हे शरद पवार यांच्यावर देखील बोलत नाहीत आणि शरद पवार हे देखील जरांगे यांच्याबद्दल कौतुकाचेच उद्गार काढत राहतात. जरांगे पाटील यांचा मेन टार्गेट जर कोण होतं गेल्या वर्षभरामध्ये ते तुमच्या लक्षात आलं असेल, ते होतं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून भाजपला खच्ची करण्याचं जरांगे पाटील यांचं धोरण राहिलं आणि त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले. जरांगे यांचा फॅक्टर कसा कमी करायचा या कोड्याचं उत्तर भाजपला अद्याप सापडत नाही आहे आणि विधानसभेमध्ये जर जरांगे पाटील यांचा जर फॅक्टर असा जर चालला तर भाजपला विधानसभेमधल्या एक जी यशाची कल्पना आहे त्या यशाच्या कल्पनेला नक्कीच फुगा किंवा त्या फुग्याची हवा नक्कीच फुटू शकते. जरांगे यांचा शरद पवारांना फायदा झाला का तर तो निश्चितरित्या फायदा झाला. बीडमधली जी राष्ट्रवादीची जागा आली त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टर एक मोठं त्याच्यामागे गणित होतं हे तितकंच निश्चित होतं आणि जरांगे यांच्यामुळे इतर जागांवरती देखील शरद पवारांना फायदा झाला हे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये दिसूनच आलेलं आहे. जरांगे फॅक्टरचा आणखीन एक परिणाम झाला की छगन भुजबळ यांच्यासारखी जी प्रभावशाली मुलूक मैदानी तोफ जी होती ती तोफ आता थंडपणे बांधून ठेवण्यात आलेली आहे. जरांगे पाटील यांनी भुजबळांना म्हणजे फडणवीसांखालोखाल जर कोणाला टार्गेट केलं तर ते भुजबळांना छगन भुजबळांना टार्गेट केलं असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे छगन भुजबळ हे कोणत्याही प्रचारसभेत आपल्या लोकसभेमध्ये दिसले नाहीत. आता राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी जनसन्मान यात्रा सुरू आहे अजित पवारांची, तेथे छगन भुजबळांना राष्ट्रवादीला नेता येत नाही. कारण त्यांना असं माहिती आहे की जर छगन भुजबळांना आपण अशा प्रचारसभामधनं जर फिरवलं तर भुजबळांना जरांगे पाटील एवढं डॅमेज केलेलं आहे की भुजबळांचं ऐकून घ्यायला देखील मराठा समाज तयार होणार नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे दोन जे परफेक्ट टार्गेट होते, एक फडणवीस आणि दुसरं छगन भुजबळ, हे त्या खऱ्या अर्थानं त्यांनी त्याच्यामध्ये जरांगे पाटलांना यश आलेलं आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे याचा देखील आपण विचार केला पाहिजे की ज्या अर्थानं त्यांनी मराठा मतांचं पोलरायझेशन केलं
त्या अर्थानं दुसरीकडनं ओबीसींचं देखील पोलरायझेशन सुरू झालं. ओबीसींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, गावागावामध्ये तंटे बखेडे निर्माण झाले. जरांगे पाटलांचा एक फेमस डायलॉग असतो की गावागावामधला मराठा आणि ओबीसी एकच आहे, की तो एका टू व्हीलरवरती एका गाडीवरती बसतो, आज तो 50 पेट्रोल टाकतो, नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा 50 पेट्रोल टाकतो, पण एकाच गाडीवर मराठा आणि ओबीसी हे फिरत असतात. मात्र हे जे वातावरण जरांगे पाटील सांगत होते ते नंतर राहिलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. एकमेकांच्या दुकानावरती बहिष्कार टाकण्यापर्यंत हे सगळं प्रकरण गेलं. हे सगळ्यात मला वाटलं यातनं वाईट घडलेलं आहे. यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जरांगे पाटील यांच्यामुळं ओबीसींच्या राजकारणाला थोडीशी काय गळती लागली असं आपण म्हणू शकू. कारण ज्या ठिकाणी मराठा किंवा ओबीसी असं जे एक मिश्रण होतं त्या ठिकाणी ओबीसीसुद्धा आमदार सहजरित्या निवडून येऊ शकत होते, असं आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. पण जरांगे फॅक्टर जर चालू राहिला तर जे खुल्या मतदारसंघातनं ओबीसी आमदार होतात त्या आमदारांची सीट मात्र धोक्यात येऊ शकते, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळं अनेक मतदारसंघामध्ये मराठा मतदार मोठ्या संख्येनं आहे आणि त्या ठिकाणी फक्त मराठाच बहुल उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची जास्त शक्यता वाटते. हा एक त्याच्यामधला एक थोडा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे की जो आपण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे की मराठा आणि ओबीसी जरी असतील, जातीपातीचं जरी राजकारण असेल तरी मराठा उमेदवार हा ओबीसींना किंवा ओबीसी मतदार हे मराठा उमेदवारांना सहजपणे मतदान करत होते. हा आत्तापर्यंतचा आपण अनेकदा पाहिलेला आहे, अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला तसं दिसून आलेलं आहे. यावेळेस मात्र ती कटुता थोडीशी वाढलेली दिसते, ही वस्तुस्थिती आहे. याच्याबद्दल तुमची मतं वेगळी असू शकता. तुम्हाला त्याबद्दल मी म्हणजे ओबीसी आणि मराठा असं काहीतरी भांडणं लावतो असं पण तुम्हाला वाटू शकेल, पण ग्राउंडवरची रियालिटी ही तुम्हाला देखील माहिती आहे. आता जरांगे पाटील यांची पुढची रणनीती काय असू शकेल, तर जरांगे पाटील यांनी 30 सप्टेंबरचा आता पुन्हा निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. मी 30 सप्टेंबरला पुन्हा उपोषणाला बसेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं सरकारच्या याच्यामध्ये काहीतरी कायदेशीर अडचणी आहेत. त्यांनी आता SCBCचं विधेयक मंजूर केलेलं आहे, त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे, ते आरक्षण देखील लागू झालेलं आहे, पण ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते सुनावणीसाठी आलेलं आहे. निवडणूक काळापर्यंत त्याच्यावर काही निर्णय होईल असं मला वाटत नाही, पण आज ना उद्या मराठा हा खरोखरीच शैक्षणिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या मागास आहे का याचा निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो. आणि याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आलेले आहेत की मराठा समाज तशा अर्थानं मागास नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे SCBC तरी टिकेल की नाही याची त्या अर्थानं शंका अनेक कायदेपंडितांना वाटत आहे. दुसरं, सगळे सोयऱ्याबद्दल सरकार आजच्या काही शब्द काढत नाही. सगळे सोयऱ्याची जी काय अधिसूचना होती त्याच्यावरती शिंदे सरकारनं चुप्पी साधलेली आहे. जरांगे देखील त्याच्यावरती फारशी कायदेशीरदृष्ट्या लढाई देऊ शकतील असं वाटत नाही. त्यामुळे सगळे सोयऱ्याचा विषय देखील थंड बस्तानामध्ये सरकारनं हा गुंडाळून ठेवलेला आहे. तिसरी गोष्ट आहे EWSचं काय होणार. म्हणजे आता SCBC तर जर लागू झालेला आहे तर EWS आता केंद्रामध्ये लागू आहे, पण राज्यामध्ये जर लागू करायचं असेल तर SCBCबद्दल पुन्हा न्यायालय जो निकाल देईल त्याच्या आधारे तो निर्णय होऊ शकेल. आता जरांगे पाटील हे विधानसभेमध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे की मी माझे उमेदवार उभे करणार आणि मी मराठा समाजाच्या उमेदवारात मतदान करा असं आव्हान करणार. तसं जर पाहिलं तर याच्या आधी पण जरांगे पाटलांनी लोकसभेमध्ये मराठा उमेदवार उभे करण्याची घोषणा केलेली होती. प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं नाही आहे. आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जरांगे हे मराठा उमेदवार स्वतंत्रपणे उभं करतील याची मला अजिबात खात्री वाटत नाही आहे. ते एका वेगळ्या अर्थानं कोणाला तरी कशी तरी काहीतरी मदत होईल अशा पद्धतीने डावपेच आखतील. त्यांचे जे कोण त्यांच्या टार्गेटवरती आहेत त्यांना कसं नुकसान पोहोचवता येईल अशा पद्धतीने ते आपली रणनीती आखतील असं मला दिसून येत आहे. दुसरी गोष्ट, कारण जरांगे पाटील यांनी जर थेटपणे मराठा उमेदवार उभे केले तर त्याचा जो फायदा आहे तो महायुतीला होऊ शकतो, हे उघडपणे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा आंदोलनाचं जर आपण पाहिलं तर पुन्हा थोडक्यामध्ये एक आढावा घेतो की जरांगे यांच्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळणं हे सोपं झालेलं आहे, पण मराठा आरक्षण ते ज्या पद्धतीने म्हणतायत त्या पद्धतीनं तो निकाल लागू शकत नाही, ही देखील आता वस्तुस्थिती आहे. आता हा जो फॅक्टर आहे हा लोकसभेपर्यंत अनेक पक्षांनी चालवला. आता विधानसभा निवडणुकीत देखील जरांगे पाटलांना महत्त्व प्राप्त होईल, पण त्यानंतर जरांगे यांचा जो एक प्रकारे ते ज्या उंचीवर आहेत
त्या उंचीवर ते कायम राहतील का, हा थोडा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्याच्यावर काळाचे उत्तर असू शकेल. विधानसभा निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल त्याच्यावरती जरांगे यांचं महत्त्व आगामी काळात राज्याच्या राजकारणात काय राहील हे आपल्याला दिसून येईल. आता तुम्हाला हे माझं वाक्य थोडंसं धाडसी वाटेल, पण ज्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी भूमिका घेतली, म्हणजे संभाजीराजे असतील, पुरुषोत्तम खेडेकर असतील किंवा अनेक असे छोटे मोठे नेते होते, त्यांनी हा प्रश्न आपापल्या परीनं धसरा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षामध्ये ते कोणत्या ना कोणत्यानंतर पक्षाशी एक संलग्न झाले किंवा त्या अर्थानं त्या पक्षाच्या अवतीभोवतीनं आपलं काम करत राहिले. त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतरच जरांगे यांच्या आंदोलनाचं आणि प्रत्यक्षात जरांगे यांच्या पुढच्या राजकीय किंवा सामाजिक करिअरचं निर्णय काहीतरी लागू शकेल असं मला वाटतं. पण सध्या तरी जरांगे पाटील हे त्या अर्थानं एका 40-50% आपल्या आंदोलनामध्ये यशस्वी झालेले आहेत असा निष्कर्ष आपण काढू शकतो. तुमचं मत काय आहे हे आवर्जून सांगा. आणि जरांगे पाटील यांनी आगामी काळामध्ये खरोखर राजकीय भूमिका घ्यावी का आणि त्या भूमिकेचा त्यांना खरंच उपयोग होईल का, याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते आम्हाला आवर्जून कळवा. आणि पाहत राहा लेट्सअप मराठी हे चॅनल. जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या कॉमेंट आम्हाला कळवा, लाईक करा आणि शेअर करा. पाहत राहा लेट्सअप मराठी.